हॅलो नमस्कार सर्वांना. मी ज्योती बोलते. तर मी 2-3 दिवस झालं गावामध्ये येऊन. तर आल्यापासून तर पावसच चालू झालंय आणि पावसामध्ये म्हणजे ब्लॉग पण टाकायचं होत नाही मला. नुसतं घरातल्या घरातच, बाहेर पण कुठं जात नाही, काय नाही. तर त्याच्यामुळं व्हिडिओ पण टाकायचं मी बंदच केलंय. तर आज एक व्हिडिओ व्हिडिओ टाकायचं बंदच केलंय पावसामुळं. आणि गोलूला मी घेऊन येणार होते, तर गोलू पण न म्हटलं आता पाऊस चालू आहे. मी पण पावसातच आले. मी असं गावात यायला पाऊस चालू झालं. तर 2-4 दिवस झालं पाऊस लागूनच आहे. मग गोलूला मी पावसामुळं आणले नाही आणि गोलू तिथं गावातच आहे. दररोज माझ्यासोबत बोलतंय आणि म्हणतं मी येणार नाही, पाऊस लई पडतंय तिथं, तर लई पडतंय म्हणतंय. आणि त्याला काय माहिती आहे, सगळीकडेच पाऊस आहे. आपणाला तर पाऊस पडतंय एवढं मोठं, किती मोठं पाऊस पडतंय आपणाला सगळ्यांना माहिती आहे, त्याला काय माहिती आहे. तर बघा आता आज म्हणजे आज पाऊस बंद झाला, आज पाऊस नाही, काय नाही. म्हणजे आज निवांतच आहे. आज बाहेर पण गेलेलो होतो, पण ब्लॉग काय बनवू शकले नाही. घरीच मोबाईल ठेवून गेले होते, काही कामानिमित्त बाहेर गेलते भाजी ते आणायला म्हणजे. आणि माझं मोबाईल माझ्याजवळ पण नव्हता आणि माझं मोबाईल पण म्हणजे माझ्या मोबाईलला अडचण आली होती अशी लय मोठी, म्हणून मी व्हिडिओ बनवू शकले नाही. माझं मोबाईल आता काल तर माझ्या 2 दिवस झालं माझ्या हातामध्ये, म्हणजे माझी ID माझ्यामध्ये हातामध्ये आली, अजून पण माझ्या हातामध्ये नाही. तर मला हे टेन्शन येत आहे. तर बरेच दिवस मी गावामध्ये होते आणि आता बघा धाराशिवमध्ये आले. आणि धाराशिवमध्ये आता म्हणजे भरपूर काम आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे, आता आपली गाडी पण पेंडिंगमध्ये पडलेली होती, त्याचं पण काम आहेच. आणि ते पण माणूस त्रास देतयच. आणि त्याला पण आता बघू आता काय म्हणतं, त्याला किती टाईम दिलं तर पण मूर्ख माणसाला किती पण टाईम दिलं तर ते टायमाच्या आत त्यानं म्हणजे काम ते करून देतच नाही आमचं काम. त्या मूर्खाला अक्कल नाही, गाढवाला, जनावर तर बरं, ते त्याच्या पलीकडचं माणसं झाले ते. तर मी आता त्याला फोन पण लावते, तर बघू आता काय म्हणतंय ते. तुम्हीच ऐका त्यानं काय म्हणतंय, किती कसं बोलतंय. हॅलो, हा मी कांबळे बोलाले. कांबळे. मग काय झालं, अजून किती टाइम पाहिजे तुम्हाला सांगा. करतो नाही, इकडे ऐका. माझंच आहे, इथलं घरातलं आहे. तुम्ही हेच घराने सांगता की तुम्ही सारखंच लावा तुम्ही नक्की. आता बस झालं बघा. तर असंच काय पण कराने सांगताय. मी लावतो, फोन लावतो तुम्हाला. त्याचं का हमी घेतलंय की आमचं उलट, आमची तेवढे मोठ्या पैशातली आमचं उलट त्यानं घेऊन बसलंय तेवढं मोठं वस्तू आणि आम्हालाच त्रास देतं, आम्हालाच थांबायला सांगतं. किती मूर्ख माणसाला अक्कल नाही. कसे एक एक माणसं मूर्ख माणसं असतात, कसं त्याला थोडी तर काय तर थोडी अक्कल नावाची चीज त्याला माहितीच नाही. अक्कल काय असतं ते माहितीच नाही. समोरल्यांना कसं त्रास द्यावं ते काही लोकांना माहीतच नसतंय. चुका आपली ठेवून म्हणजे लोकांना त्रास द्यायचं ते येतंय. काही मूर्ख माणसं असतात काही, म्हणजे त्याला किती पण बोललं तर किती पण काय समजावून सांगितलं तर पण चुका आपली असून समोरल्याला त्रास देणं ते त्याला चांगलं वाटत आहे. तर बघू आता, उद्या म्हटलेला आहे, उद्याचं टाइम दिलेला आहे. म्हणजे उद्या काय लांब नाही, सकाळी उठल्यावर 10 वाजता 10 टाइम दिलंय त्यानं. तर बघूया आता, एवढंच टाइम दिलं. मागं पण 2 महिने तुम्हाला पण सांगितलेच होते, मागं पण 2 महिने थांबा बोललं होतं. 2 महिन्यानंतर मी कॉल लावल्यावर अजून हे झालं ते झालं, काही ना काय, हे जयंती आली, ते आलं, हे आलं, काही ना काय घरानेच सांगतंय ते माणूस. तर आता मी त्याला सोशल मीडियावरच, म्हणजे त्याचं काय फोटो भेटत नाही मला, तर सोशल मीडियावर तुम्हाला त्याचा आवाज का होईना, म्हणजे त्याची थोडी का होईना फजिती झालं पाहिजे. फजितीला घेऊन तर एखादी त्याला थोडं अक्कल घडल असं म्हणणं आहे माझं. म्हणजे एखाद्याला त्रास देणं, म्हणजे त्याला मी सांगणार पण आहे, मी तुझं व्हिडिओ बनवून तुझं टाकत आहे म्हणणार आहे, मी कुणाला भेऊन नाही. आम्हाला एवढं त्यानं खोटं बोलून आम्हाला एवढं परेशानीमध्ये टाकलं, तर त्याचं कशाचं आम्ही किंवा दया करायचं. त्याला टाइम पण दिलं, 2-2.5 वर्ष टाइम दिला. आता बिलकुल कसलंच टाइम राहिलेला नाही. फक्त आम्हाला येड्यात काढताय, आम्ही काही येडे नाही, काही नाही.
तर आता उद्याचं दिवसच बघणार आहे आणि मग परत बघू. आणि उद्या पण त्याला, उद्या नाही दिलं तर परवा दिवशी पण त्याला मी कॉल लावून आणि ते काय बोलतोय ते सुद्धा तुम्हाला मी ऐकवायला घालणार आहे. तर बघू आता उद्यापर्यंत, म्हणजे थोडं टाइम काढावं लागत उद्यापर्यंत 10 वाजता. तर त्यानं टाइम दिलाय, पण 10 वाजता त्यानं नक्की करायचं असं मला नक्की गॅरंटी नाहीच त्याची. म्हणजे ते खोटं बोलत आहे माणूस. त्याला पोलीस स्टेशनला पण नेलं होतं आम्ही 2 वेळेस, तिथं पण खोटं बोलतंय, पोलिसासमोर पण ते इतकं खोटं बोलतंय, लई म्हणजे लई खोटं मूर्ख माणूस आहे. तर आता पुढचं प्लॅनिंग काय करायचं ते मला पण माहितीच आहे मी काय करणार आहे. तर अजून पण त्याला सूट देते, अजून पण त्याला थोडा टाइम देऊ. अजून पण एवढे दिवस झाले कोण कोणाला गप्प बसत नाही, तर अजून पण सुद्धा त्याला अजून थोडं टाइम देऊ, मग बघू त्याचं काय होतं. आणि त्याला काय वाटलं मी सोशल मीडियावर हे टाकणार नाही, मी का उगं खेळायला बसले का सोशल मीडियावर, मी उगं काम करते का, कोण्या भुट्ट्या चोरट्याला भिवून व्हिडिओ का बंद करते का, मी कोण बोललं असेल तर व्हिडिओ बंद बिलकुल करणार नाही. मी का कुणाचं खात नाही, बिलकुल बंद करणार नाही. ज्याला म्हणजे ज्यानं मला बोलले त्याला झोंबत असतील, हे गोष्टी लागत असतील, तर ते काय हरकत नाही. मी व्हिडिओ कुणालाही भिवून बंद करणार नाही. माणसं कमवायला टाइम लागतंय, माणसं कमवायला पण टाइम लागतंय. की इतके माणसं मी कमवलंय, तुमच्याकडे का आहे, इतके माणसं कमवलंय मी चांगले, तुमच्याकडे का आहे. तुम्हाला सोशल मीडियावर तोड दाखवता येत नाही म्हणून तुम्ही लोकांना नाव ठेवता. सोशल मीडियावर तुमचं तोड नाही जाग्यावर म्हणून तुम्ही नाव ठेवता लोकांना, व्हिडिओ काढणं बंद कर, हे कर. मी कुणाला भिवून व्हिडिओ बंद करणार नाही, मी कुणाचं खात नाही. मला ज्यानं त्रास देतंय मी त्याला अजून सोशल मीडियावर टाकणार. सोशल मीडियावर तुम्हाला माहिती नाही यायचं, मी तर आलेलीच आहे, मी तर फेमसच हाव. तुम्हाला माहिती नाही ज्योती कांबळे कोण आहे, मी फेमसच हाव. माझ्या जीवाला पण हाव आणि मी भरपूर लोकाला पण मी फेमसच हाव. अजून पण तुम्हाला पण यायचं असलं तर मी तुम्हाला पण थोडं घेऊ यायचं असलं तर मी घेऊ शकीन तुम्हाला पण. तसं काय टेन्शन घेऊ नका. पण माझं बंद करायचं बिलकुल कोशिश करायचं नाही. माझं बंद करणारा कोणच नाही, कोणची देणार नाही मला, कोण देणार नाही मला. बिलकुल माझं व्हिडिओ बद्दल कोणच बोलायचं नाही. मी व्हिडिओ टाकायचं बंद करणार नाही. मी कुणाचं खात नाही. काही अडचणीमुळं बिनकामाचं माझं नुकसान होऊन अडचणीमुळं काय बंद असतील ते असतील बंद असतील. पुढचे व्हिडिओ टाकायला मी मग खंबीर हाव. इथून पुढे टाकायला मी अजून व्हिडिओ बनवणार आणि माझे जे चांगले माणसं आहेत त्यांच्यासाठी मी अजून व्हिडिओ बनवणार. तर थोड्या अडचणीमध्ये होते म्हणून बनवले नाही व्हिडिओ, तर त्यांच्यासाठी मी अजून व्हिडिओ बनवणार आहेच. त्यांना अजून पण मी जसं पहिल्यासारखं व्हिडिओ बनवत होते आणि माझे व्हिडिओ बघण्यासाठी त्यांना म्हणजे वाट बघावं लागत होतं. व्हिडिओ ज्योती कांबळे काय टाकतात, तर आता पण त्यांना म्हणजे मी माझे व्हिडिओ छान आणि टाकणार आहे. अजून बाहेर गेलं कुठं काय असं ते पण व्हिडिओ टाकणार आहे. आता सध्या पाऊस लागले मी घरामध्येच हाव, तर प्रयत्न करते मी दर दिवसच व्हिडिओ टाकायचं. तर बघू आता काय होतंय. आणि गोलूला पण थोड्या दिवसात इथंच घेऊन येणार आहे आणि गोलू आलं तर गोलू बरं तर दर दिवस व्हिडिओ टाकणार आहे. ज्या लोकाला सोशल मीडियाचं काहीच माहिती नाही ते लोकच म्हणतात हे व्हिडिओ कशाला, काय कशाला. आता व्हिडिओ बनवता म्हणून एवढ्या लोकांना आम्ही सोशल मीडियावरच्या एवढ्या लोकांना ज्योती कांबळे म्हणून आम्हाला ओळखत आहेत. तुम्हाला कोण ओळखत आहे सांगा मला, तुम्हाला कोण ओळखत आहे. म्हणूनच तुम्ही काही दुसऱ्याला पुढे जाणाऱ्याला काही बोलायचं नाही. जाऊ द्या पुढे जाणाऱ्याला, ज्यांची ओळख जास्ती होत्या त्यांची तर हो द्या. तुमची तर तुम्हाला कुत्रं ओळखत नाही, तुम्हाला तर तुम्ही पडा सांगेल. पण दुसऱ्याला का त्रास देतात, दुसऱ्याला काय पुण्य मारतात, दुसऱ्याला काय बोलतात. तर ज्यांना बोललंय त्याला लागणार आहेत. आणि चांगले माझे माणसं माझे व्हिडिओ बघणारेच आहेत आणि चांगल्या माणसांसाठी व्हिडिओ टाकणारच आहे. तर ते पण आहेत, म्हणजे झोपले आहेत. मी रात्रीचे व्हिडिओ बनवते, रात्री व्हिडिओ बनवते आणि मला टेन्शन पण आलं होतं हे गोष्टीचं. तर मला एक जणानं बोलले होते व्हिडिओबद्दल, म्हणजे व्हिडिओ काय बनवतात असं तसं. तर त्या गोष्टीहून मी व्हिडिओ टाकले. तर बघा आवडलं तर लाईक करा, नाहीतर नाही. आणि तुम्हाला तर मी त्या व्हिडिओमध्ये माझं खोटं फेक काहीच नसते लोकांसारखं. आणि मी फेमस होण्यासाठी तर मी काहीच खोटं नाटक टाकत नाही, काय नाही. पहिलेच तर मी फेमस आहो. आता यूट्यूबला उघडलंय मी ID, तुम्हाला तर सगळ्या गोष्टीच माहिती. आणि तुम्हाला पण आवड असली वाईट लोकांना व्हिडिओ बनवायची तर तुम्ही पण बिंदास बनवू शकता, त्याच्यात काही अडचण नाही. त्याची शौक आहे. मला पण व्हिडिओ बनवायचं शौक होतं, मी बनवले आणि मला काहीच अडचणी येत
येतात, त्याच्यामुळं अडचणी विनाकारण येतात की माझंच माझ्याजवळ नसते, माझ्या मोबाईलच स्वतःचे असून माझ्याजवळ नसते आणि माझी स्वतःची आय डी असून पण माझ्याजवळ नसती. एवढी मोठी आय डी मी तुमच्यामुळं माझी एवढी मोठी आय डी झाली, चांगल्या लोकांमुळं. आणि माझं पण मेहनतच झालेलं होतं, तर माझी आय डी ते पण सध्या माझ्या पाशी नाही. तर मी कसं तर करून कोशिश करून त्याच्यावर पण व्हिडिओ पोस्ट करायचं बघतेच. तर बघू आता कुठवर इथपर्यंत यायला. तर म्हणजे लय अडचणीमध्ये आले मागं. आतापर्यंत मी लय अडचणीमध्ये असं तसं, मोबाईल नाही काय नाही, कधी काय नाही, हे ते भांडण, कधी कायच. तर व्हिडिओ पूर्ण बनवू शकतच नाही मी. आणि तुम्हाला तर सर्वांना माहीत आहे मी कुणाचंच नाव घेत नाही आणि कुणाच्याबद्दल व्हिडिओ कसलंच टाकत नाही. फक्त व्हिडिओ टाकते मला ज्यांना त्रास दिलं त्या माणसांसाठीच व्हिडिओ टाकते मी. दुसऱ्या चांगल्या माणसासाठी ह्याचं नाव त्याचं नाव मला बिलकुल आवडत नाही. मी माझं, माझ्या घरचं, माझ्या संसाराचं मी तितकंच व्हिडिओ टाकते आणि इथून पुढे मी तेवढंच टाकणार आहे. कुणालाच भेणार नाही. का भ्यायचं कुणाला? मी मेहनत करते आणि लोकाला भ्यायचं आणि लोकाला घेऊन मी मेहनत केलेली बंद टाकायचं आणि त्याच्यामुळं अजून टाईम घेणार, अजून त्याच्यामुळं वॉच टाईम बी कमी होत जाणार. एवढी मेहनत करून वॉच टाईम पूर्ण होत नाही, एवढी मेहनत करून वॉच टाईम पूर्ण होत नाही. मग त्याला काय फायदा? लोकाला भिवून मी एवढं मेहनत करते आणि भिवून व्हिडिओ टाकायचं बंद केल्यावर म्हणजे वॉच टाईम पण पूर्ण होत नाही. मग त्या मेहनत करून काय फायदा माझं? लोकाला भिवून मी लोकाला भेणार नाही, बिलकुल भेणार नाही लोकाला. इथं गेलं तिथं गेलं बिंदास व्हिडिओ टाकणार. मी का लोकांचं खाते का? लोकांचं बिलकुल खात नाही आणि मला म्हणत पण नाहीत बिलकुल लोक. आणि आतापर्यंत एवढे फॉलोअर्स आहेत माझे 1 लाखाच्या पुढे. कोणी पण म्हटलं नाही की मला म्हणजे चांगल्या माणसानं तुमचे व्हिडिओ वाईट असतात आणि माझे व्हिडिओ वाईट नसतातच. आणि इथून पुढे पण व्हिडिओ वाईट मी टाकतच नाही आणि टाकणार पण नाही. तुम्हाला पण गॅरंटी आहे, मला पण गॅरंटी आहे, चांगल्या लोकांना पण गॅरंटी आहे. माझे व्हिडिओ चांगले वाटतात, चांगले टाकते आणि मला पण गॅरंटी आहे. तर चला आता परत आणि टाकूया व्हिडिओ.